रिन आला फक्त आपण कपडे धुण्यासाठीच म्हणजे व्हाईट कपडे वॉश करण्यासाठीच यूज न करता त्याच्या किचनमध्ये भरपूर सगळे उपयोग आपण पाहणार आहोत की ज्या आपल्या कमी मेहनतीमध्ये आपण ह्या गोष्टी क्लीन करू शकतो। कितीही खराब झालेल्या व्हाईट कलरचे जे मार्बल किंवा व्हाईट कलरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही ह्या पद्धतीने साफ करू शकता। रिनाला एका बाउलमध्ये मी थोडासा काढून घेतलेला आहे। थोडंसं कॉटन घ्या किंवा जो सुती कोणत्याही कॉटनचा छोटासा कपड्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालतं। आता कप बघा आपले बऱ्याच वेळा फुटले नाहीत तर काय होतं की ते डल होतात, मग ते आपल्याला यूज करायला नको वाटतं। म्हणजे यावरती एक येलो स्टेन आलेला असतो की कपाच्या खाली बुडाला किंवा कपाचा कान असतो त्या ठिकाणी सुद्धा, तर ते आपल्याला फक्त हे रिनाला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांसाठी किंवा 5 मिनिटं तुम्ही ठेवू शकता आणि नंतर हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तर लगेचच बघा तुम्ही जसं ह्याला रिनाला लावत जाईल तसं कपावरती जो पिवळटपणा आलेला असतो तो लगेचच निघून जातो। आता कॅमेरामध्ये एवढं क्लिअर ह्यावरचा डाग दिसत नाहीत पण हे कप या ठिकाणी खराब झालेले आहेत। आता एक कप मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते, यावरून तुम्हाला सुद्धा अंदाज येईल की आणि रिनाला जर घरात असेलच तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तुमचे सगळे कप असे जसे की तुम्ही नवीन आणचाल या पद्धतीने स्वच्छ होतात। बघा सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि नंतर धुवून घेतल्यानंतर कप तुम्ही पाहू शकता एकही डाग किंवा अजिबात ह्यावरती पिवळटपणा ह्या कपावरती दिसून येत नाही। जुना कप पाहू शकता म्हणजे रिनाला न लावलेला आणि रिनाला लावून साफ केलेला कप तुम्ही दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येतो। अगदी नवीन कप जसं आपण आणलेला होता पहिला त्या पद्धतीने आपले कप हे स्वच्छ होतात। तसेच ह्या फायबरच्या गोष्टी म्हणजे जसंच की आपल्या मिक्सरच्या भांड्याची जी झाकणं असतात किंवा अशा ज्या प्लेटा असतात व्हाईट कलरच्या त्यावरती सुद्धा हे नंतर आपण घासणीने घासतो पण तेवढं त्या पद्धतीने स्वच्छ होत नाही। पण रिनाला ह्या अशा ज्या पांढऱ्या गोष्टींवरती जे फायबरच्या असू देत किंवा मार्बलच्या असू देत ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करतं। तर मिक्सरचं भांडं सुद्धा म्हणजे हे जे झाकण आहे यावरती सुद्धा पिवळटपणा आलेला आहे तर तो सुद्धा ह्या पद्धतीने जातो, कारण मसाल्यामध्ये आपण वाटण करत असतो मसाल्याचं वगैरे तर ते डाग पडले तर घासणीने साधारण घासणीने आपण घासतो पण ते त्या पद्धतीने स्वच्छ होत नाहीत। तर अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। फक्त रिनाला लावायचं आणि एक थोड्या वेळासाठी ठेवून नंतर पाण्याने धुवून घ्यायचं। बघा किती छान यावरती अजिबात पिवळटपणा किंवा जे डल झालेली आपली ही मिक्सरच्या भांड्याची जी झाकणं असतील ती फार छान स्वच्छ होतात। तसेच ही प्लेट सुद्धा बघा पाठीमागून किती खराब झाली आणि आतल्या साईडनं सुद्धा मी थोडी याला लावून घेतलेलं रिनाला। तर पाहू शकता अशा ह्या गोष्टी तुम्ही रिनालाचा वापर करून अगदी झटपट स्वच्छ करू शकता। वेळ ही कमी लागतो आणि कमी मेहनत, जास्त तुम्हाला इथं घासत बसायची गरज पडत नाही। तसेच बघा आता स्विच बोर्ड सुद्धा घरातले सगळे स्विच बोर्ड तुम्ही ह्या पद्धतीने क्लीन करू शकता। आता हा बोर्ड काय एवढा खराब झालेला नाही तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते, यावरती थोडेफार डाग असतील तर ते सुद्धा निघून जातात। रिनाला घ्यायचं थोडंसं पिळून घेतल्यागत घ्यायचं आणि मग तुम्ही जे चिकट किचनमधले स्विच बोर्ड असतात ते जास्त खराब होतात कारण त्यावरती तेलकट किंवा चिकट लेअर जमा झालेली असते। तर ते कितीही खराब तुमचे स्विच बोर्ड असू द्या तुम्ही ह्या रिनालाच्या मदतीने अगदी झटपट हे स्वच्छ करू शकता। फक्त रिनाला सगळीकडे लावायचं आणि नंतर सुक्या कपड्याने तुम्ही पुसून घ्या, छान स्वच्छ होतात। आणि आपल्या मार्बलच्या फरशीवरती पण व्हाईट कलरची फरशी असेल तर यावरती मुलांनी काय सांडला असेल, कलर लागला असेल तर तो पण बघा अगदी झटपट रिनाला लावलं की लगेचच त्याचबरोबर ते डाग सुद्धा स्वच्छ होतात। तर आता तुमच्या फरशीवरती पण असे कोणते कलरचे डाग असतील तर ते सुद्धा तुम्ही झटपट काढू शकता। त्याचबरोबर हे आपलं बेसिन असतं ते सुद्धा यावरती सुद्धा जे डाग आले असतील पिवळसर किंवा खराब झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही अगदी झटपट स्वच्छ करू शकता। स्टीलची भांडी ह्या रिनालाने एवढी स्वच्छ होत नाहीत म्हणजे त्यावरचे डाग निघत नाहीत, पण जे असे व्हाईट मार्बलमध्ये किंवा व्हाईट कलरचे आहेत ते भांडी असू देत किंवा असं सिंक असू देत तुमचं तर फार छान कमी वेळात स्वच्छ होतं। आता नळाला तुम्ही पितांबरीने घासू शकता, ते स्वच्छ होतात। आणि नळावरती म्हणजे या बेसिनमध्ये मी एकदा हार्पिकचा यूज केल्यामुळे हे पूर्ण काळं झालेलं आहे तर ते मी किती जरी साफ केलं तर निघत नाही। भरपूर वेळा मी ह्याला सगळ्या पद्धतीने घासून बघितलं पण त्यावरती जो काळपटपणा हार्पिकचा आलेला आहे तो काही निघत नाही। बाकीचं व्हाईट कलरचं जे मार्बल आहे ते पूर्ण स्वच्छ होतं। पाहू शकता आपलं हे बेसिन सुद्धा छान स्वच्छ होतं। त्यामुळे स्टीलच्या कोणत्याही नळावरती किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये हे तुम्ही हार्पिकचा अजिबात यूज करू नका, ती भांडी पूर्ण तुमची काळी पडतात। तर बघा हे आपलं बेसिन सुद्धा छान स्वच्छ अगदी चमकतं जसं की आपण नवीन आणलेलं आहे। तर आता ह्यामध्ये थोडंसं मी लावून ठेवते
निघलं तर निघलं म्हणून. आता हे जे कॉटनचा थोडा छोटा तुकडा घेतलेला होता कपड्याचा तो यामध्ये असाच ठेवून देते आतमध्ये आणि यावरून रिनाला टाकून एक 10-15 मिनिटासाठी हे ठेवून परत मी घासून बघते काय थोडंफार स्वच्छ निघलं तर. आणि बघा बाकीचं व्हाईट कलरचं जे आपलं बेसिन आहे ते पूर्ण स्वच्छ होतं. आणि त्याचबरोबर टॉयलेट जे की तुम्हाला रोज घासायची सुद्धा गरज पडणार नाही. तर टॉयलेटमध्ये फक्त असं हा रिनाला टाकून ठेवायचं. जे येलो म्हणजे पिवळं पडलेलं दिसतंय ना टॉयलेट ते 8 दिवसातून तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकता की यामध्ये फक्त सिंपल रिनाला टाकायचं आणि 10 मिनिटासाठी याला असंच ठेवून द्यायचं. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही फक्त तुम्हाला घासायची सुद्धा गरज पडणार नाही. फ्लश आउट केलं तर टॉयलेट तुमचं बघा पाहू शकता 10 मिनिटानंतर यावरचा जो तो पिवळटपणा आलेला होता ते स्वच्छ झालेला आहे. नॉर्मल ब्रशनं असं नुसतं जरी घासलं तरी चालते, नाही घासलं तरी सुद्धा ते पिवळटपणा जो आहे तो आपोआप निघून जातो. तर आणि एक काळजी घ्यायची की हार्पिक आणि रिनाला हे दोन्ही गोष्टी कधीच मिक्स करू नका, याची रिॲक्शन होते. त्यामुळे फक्त रिनालाचाच यूज करायचा. हार्पिकचा यूज नंतर करू शकता तुम्ही, एका वेळी एकाच गोष्टीचा यूज करायचा. तर अशा पद्धतीने नक्कीच रिनालाचा वापर तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.